हाय गाईज, मी आहे साक्षी. हा माझा दुसरा व्लॉग आहे. तर हा ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर प्लीज माझा हा सेकंड व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता आम्ही चाललो आहोत माता राणी वैष्णोदेवीच्या दर्शनाला कटराला. तर आम्ही चाललो आहोत गाईज, फ्लाईटने चाललो आहोत. आम्ही विस्तारा फ्लाईटने चाललो आहोत आणि आम्ही दिल्लीमधून आता आम्ही दिल्लीला उतरणार आहोत फ्लाईटने आणि त्याच्यानंतर दिल्ली टू कटरा आम्ही वंदे भारत ट्रेनने जाणार आहोत. म्हणून रात्रीचा वेळ आहे गाईज. रात्रीच्या वेळी आम्हाला फ्लाईटची तिकीटं भेटली. हा बघा मानस, माझा मुलगा कसा मस्ती करतो आहे गाईज. ऐकत नाही, एवढे लगेज घेऊन चालले आणि त्याच्या जोडीला आहे त्याची बहीण मानसची अक्षरा. दोघंजणं धावतात आहेत, ऐकत नाही आहेत दोघं पण. हां, मग ठीक आहे गाईज, आम्ही आता पुढे कटराला उतरलो आहे. हा बघा, इथे पण त्याची मस्ती चालू आहे. त्या बॅगवरती तो कसा स्लायडिंग करत आहे. आता हे बघा, मी तुम्हाला कटऱ्यामधले व्ह्यू दाखवते. बघा, हे बघा, कटऱ्याला आम्ही उतरलेलो आहेत गाईज. हे बघा कटरा माता राणीचं हे. आता आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहोत वैष्णोदेवीला, माता राणी वैष्णोदेवीला. बघा, तिथे घोडे आम्ही बघितले गाईज, कारण आम्हाला बॅटरी कार होती तिथे, ती काही मिळाली नाही गाईज, म्हणून आम्ही घोड्यांचा वापर केला आहे. बघा, आम्ही सगळेजणं घोड्याने जात आहोत. आणि गाईज, आम्ही एवढे घाबरलो होतो घोड्यावर जाताना, कारण घोड्यांचा बॅलन्स जमतो ना जमतो त्याची भीती वाटत होती. हे बघा, माझी आई आहे ही, माझी मम्मी, त्याच्यानंतर वडील गेले. हे बघा, आम्ही सगळे, आमचं सगळं ग्रुप माता राणीचं दर्शन आमचं झालेलं आहे गाईज. आणि आम्ही जरा फोटो काढत आहोत. हा मानस आहे. पाठीमागची व्ह्यूज बघा किती छान आहे गाईज. खूप मज्जा आली आम्हाला. माता राणीचं दर्शन खूप सुंदर झालं गाईज. माता राणीचं ते भव्य रूप बघून खूप डोळे असे दिपून आले. हे बघा, तुम्हाला माता राणीचं मी मंदिर दाखवते. आतमध्ये गाईज व्हिडिओ काढायला कॅमेरा, फोन काही अलाउड नाही आहे. हे बघा, माता राणीचं आम्ही दर्शन झालेलं आहे आमचं. खूप छान दर्शन झालं आहे. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. गाईज, जेव्हा जेव्हा बुलावा माता राणीचा येतो तेव्हाच आपण दर्शनाला जातो. आम्हाला बुलावा आला असेल किंवा देवीची कृपा म्हणून आम्ही माता राणीच्या दर्शनाला गेलो आहेत. आणि माता राणीचं दर्शन आमचं छान मस्तपैकी झालं आहे. आता आम्ही वरती भैरवनाथाचं वरती मंदिर आहे त्याच्या दर्शनाला चाललो आहे. त्याच्यासाठी ही केबल कार आहे. त्या कारमधून आम्ही जातात. जवळजवळ गाईज ती 20-25 लोक त्या कारमध्ये राहतात आणि त्याच्याने भैरवनाथाचं दर्शन घ्या